गुंड गजा मारणे याला अखेर विशेष मोकोका न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। खरं तर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आज सकाळ सकाळ या ठिकाणी पार पडलेली आहे। पुणे न्यायालयामध्ये ही सगळी सुनावणी झाल्याच्या नंतर ही बातमी समोर आली की गजा मारणेला आता जामीन मंजूर झालाय। मुळात आज सुनावणीत नेमकं काय काय घडलं आणि हे प्रकरण नेमकं कुठलं होतं हे सगळं जाणून घेणार। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंतीच्या दिवशी झालेली ही सगळं प्रकरण होतं। या प्रकरणामध्ये देवेंद्र जोग नावाचे एक IT इंजिनियर आहेत, जे खरं तर IT क्षेत्रामध्ये काम करतात। शिवजयंतीची मिरवणूक निघालेली होती आणि मिरवणुकांची धामधूम असल्यामुळे काही रस्ते बंद होते, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती, मिरवणुका पास होत होत्या। अशातच मिरवणुकीला जाण्यासाठी काही गाड्या ज्या आहेत त्या मागे थांबलेल्या होत्या, कारण जागा नव्हती। याच सगळ्या घटनेच्या दरम्यान देवेंद्र जोग नावाचे जे IT अभियंता होते त्यांची गाडी त्या ठिकाणून पास झाली आणि ही गाडी जेव्हा पास होत होती तेव्हा त्या गाडीचा काही जणांना कट लागला आणि त्यावरून झालेले हे सगळे वाद होते। याच वादात गजा मारणे टोळीतील काही सदस्यांनी मिळून देवेंद्र जोग यांना मारहाण केली, अमानुष पद्धतीने मारहाण झाली आणि या मारहाणीच्या नंतर खरं तर जेव्हा ही बातमी समोर आली त्यानंतर देवेंद्र जोग हे खासदार असलेल्या मुरलीधर मोहोळांचे कार्यकर्ते वगैरे आहेत अशा सुद्धा बातम्या समोर आल्या। या सगळ्याच्या नंतरच खरं तर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं आणि या सगळ्यामध्ये ज्या तरुणांनी ही सगळी मारहाण केलेली होती ते सगळेच कुख्यात गुंड गजा मारण्याच्या गँग मधील सदस्य असल्याचं मग नंतर समोर आलं। मुळात या सगळ्या दरम्यान घडलेलं असं होतं की गजा मारणे त्याच्या गँग मधल्या काही सदस्यांबरोबर जवळच असलेल्या एका थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलेला होता आणि तिथून बाहेर आल्याच्या नंतर झालेलं हे संपूर्ण प्रकरण होतं। प्रत्यक्षात ज्यावेळी ही मारहाण झाली त्यावेळेस गजा मारणे तिथे समोर हजर नव्हता, मात्र असं सांगितलं जात होतं की गजा मारणेंनी जी काही चिथावणी दिली होती या चिथावणीमुळेच ही जी काही मारहाण झाली ती झालेली होती असं सांगितलं गेलं होतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी हळूहळू करून या प्रकरणातल्या काही आरोपींना अटक केली। मात्र हे आरोपी ज्या टोळीतले आहेत किंवा हा जो टोळी प्रमुख आहे त्याला प्रामुख्याने अटक करण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती। या सगळ्या मागणीच्या नंतर गजा मारणेचा शोधही पोलिसांनी सुरू केला, मात्र अचानक गजा मारणे स्वतःहून पोलिसांना सरेंडर झाला। तो स्वतः कोथरूड पोलिसांसमोर आलेला होता, हजर झालेला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच त्याला पोलिसांनी अटकही केली। अटक केल्याच्या नंतर या संपूर्ण जे काही प्रकरण घडलं त्यानंतर गजा मारणेने चिथावणी दिल्याचं जे काही सांगितलं गेलं होतं त्या निकषांवरती गजा मारणे आणि त्याच्या टोळीतल्या सदस्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला, त्यांच्यावर मोक्का लावला गेला आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कोर्टात उभं राहिलं। ज्यावेळी हा मकोका लावलेला होता त्यावेळी सुद्धा गजा मारणेचे जे वकील आहेत ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील त्यांनी मुळात असं सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये लावलेला हा मकोका बेकायदेशीर आहे। मोक्का लावण्यासाठी जे काही निकष लागतात त्या निकषांवर आधारित असलेला हा मकोका नाही, केवळ या सगळ्यामध्ये प्रेशर होतं, राजकीय काही गोष्टी होत्या किंवा मीडियाचं प्रेशर होतं आणि असं सगळं असल्यामुळे केवळ हा मोक्का लावला गेलाय अशा पद्धतीचं वकील जे आहेत ते म्हटलेले होते। त्यामुळे मुळात हा बेकायदेशीर मोक्का असल्यामुळे तो टिकणार नाही असंही म्हटलं गेलं। मात्र त्यानंतर सुद्धा अनेक दिवस हा मोक्का हटवण्यासाठी लागले, हटला तर नाहीच, आता या सगळ्यामध्ये जामीन मिळाला। त्यामध्ये आपण जर बघितलं 277 दिवस गजा मारणे हा तुरुंगात होता, येरवडा कारागृहामध्ये होता। काही दिवसांपूर्वी गजा मारणेवरून या संपूर्ण येरवडा कारागृहामध्ये काही कैद्यांमध्ये वाद वगैरे झाल्याच्या सुद्धा बातम्या समोर आलेल्या होत्या। त्यानंतर आता 277 दिवसांच्या नंतर गजा मारणेला जामीन मंजूर झालेला आहे। मुळात हा जामीन कशाच्या बेसिसवर मिळाला हे जर आपण पाहायला गेलो तर देवेंद्र जोग जे फिर्यादी आहेत त्यांनी स्वतः न्यायालयामध्ये हजर राहून एक प्रतिज्ञापत्र दिलं। या प्रतिज्ञापत्रात असं म्हटलं गेलेलं आहे की गजा मारणेने कोणत्याही पद्धतीने चिथावणी दिलेली नव्हती, म्हणजे गजा मारणे तिथे प्रत्यक्षात हजर वगैरे नव्हता। असं सगळं असताना आता त्याला हा जामीन त्यामुळे खरं तर मंजूर करण्यात आला। जो काही जामीन मंजूर करण्यात आलाय त्यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत। या अटींमध्ये सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गजा मारणे याने यायचं नाही। ज्या वेळेस कोर्टाची तारीख असेल, सुनावणी असेल, केवळ त्याच वेळी त्याला पुणे शहरामध्ये येणं अलाउड आहे, अदरवाईज तो पुणे शहरामध्ये पुणे मनपाच्या हद्दीत कुठेही आला नाही पाहिजे। दुसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये 1 लाखाच्या जातमुचलक्यावरती हा सगळा जामीन मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आता हे सगळं झाल्याच्या नंतर आज सायंकाळी 5-6 वाजताच्या दरम्यान गजा मारणे याला येरवडा कारागृहातून बाहेर सोडलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला पुणे शहराच्या बाहेरच्या हद्दीमध्ये कुठेतरी राहावं लागणार आहे। पण मुळात हे संपूर्ण प्रकरण जरी एका बाजूला असलं की गजा मारणेला कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये जामीन मिळालेला आहे, त्या सगळ्यापेक्षा महत्वाचं असं आहे की गजा मारणेला जामीन नेमका
कोणत्या क्षणी मिळालाय? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अशा पद्धतीने हा जामीन मिळालाय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुख्यात गुंडाला जामीन कसा मिळाला, का मिळाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं, अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका स्थानिक गुंडांच्या, गुन्हेगारांच्या जोरावर, त्यांच्या दबावापोटी, त्यांच्या गुन्हेगारीला कुठेतरी हाताशी धरून या सगळ्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो, तसे आरोप अनेकदा होत असतात। त्यामुळे या सगळ्यामध्ये सुद्धा आता निवडणुका तोंडावर असताना ऑलरेडी नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या लवकरच लागणार आहेत। असं सगळं असताना गजमारणेला जामीन मिळाल्यामुळे त्याचा या सगळ्या निवडणुकांमध्ये वापर करून घेतला जाईल का, किंवा या सगळ्याचा निवडणुकांवर खरंच परिणाम होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरती आता खरं तर आपण बघितलं तर जेव्हा हा सगळा जामीन मंजूर झालाय, मुळात त्याला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच येणं अलाउड नसल्यामुळे खरंच त्याचा थेटपणे निवडणुकांमध्ये सहभाग वगैरे दिसतो का वगैरे हे सगळं पाहणं खरं तर भविष्यातल्या या सगळ्या गोष्टी आहेत। मात्र तुर्तास तरी गजमारणेला 277 दिवसांच्या नंतर देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामध्ये आता जामीन मिळाला, हे सगळ्यात महत्वाचं। आणि त्यानंतर आता पुढे नेमका या सुनावणीच्या दरम्यान जरी त्याला जामीन मिळालेला असला तरी केस संपलेली नाहीये, सुनावण्या होत राहणार आहेत। या सगळ्या सुनावण्यांमध्ये काय काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरीकडे या प्रकरणातले अजून अनेक आरोपी जे आहेत ते फरार आहेत, त्यामुळे या सगळ्या फरार आरोपींना अटक कधी होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आज पुण्यातील मोक्का न्यायालयाने माझे क्लायंट गजानन मारणे यांना अखेर जामीन मंजूर केलेला आहे। 277 दिवस गजानन मारणे हे जेलमध्ये होते। एका झालेल्या छोट्या रोडच्या ऍक्सिडेंटमध्ये मोक्कासारखी गंभीर कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात आली होती। त्याच्यामध्ये आम्ही न्यायालयाला काही बाजू पटवून दिल्या। त्या बाजू पटवून दिल्यानंतर आज रोजी त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे। या सगळ्यामध्ये गजमारणे यांनी काही चिथावणी दिल्याचं बोललं गेलं होतं, त्या प्रकरणात काय? नाही, असं काही चिथावणी वगैरे दिल्याचं आतापर्यंत तरी आमच्या समोर तरी कुठलाही काही आलेलं नाहीये। आणि आम्ही ह्याच गोष्टी सांगितल्या की त्यांचा कोणताही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, केवळ त्यांच्या विरुद्ध ही जी कारवाई आहे ही जाणीवपूर्वक केलेली आहे, त्यांचा त्याच्यामध्ये संबंध नाही असं आम्ही न्यायालयाला सांगितलेलं आहे। तुम्ही ही देखील भूमिका मांडली होती की मोका लागला तो हो, नाही, मोक्याच्या संदर्भात जो काही क्रायटेरिया आहे तो पूर्ण केला गेलेला नव्हता। मोक्यामध्ये भरपूर काही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने मोका कोणत्या केसेसमध्ये लागतो, कशा पद्धतीने लागतो, त्याला काय आर्थिक काय पाठबळ असलं पाहिजे, काय अशा बरेच जे काही पॅरामीटर्स आहेत तर ते मोक्याच्या संदर्भात आहेत, ते कुठलेही पाळले गेलेले नाहीत। हे देखील आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शेवटी आम्हाला न्याय मिळालेला। जामीन काय, कोणत्या ह्याच्यावर? जामीन जे आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तारखेशिवाय न येता 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आली।